बम बम भोले। अरे उनको रेकॉर्ड होते। ऐक डायरेक्ट खालीच पडला। राम राम पोट्यो, कसे आहेत? बरे आहेत ना? तर आज आपण आलोय उंबरदेव आणि अजून एक ठिकाण आहे अनुभारती म्हणून, तर आपल्याला तिथं जायचंय। तर पहिले खूप मोठा असा माथा लागतो, आमच्या जेवढ्या गाड्या तेवढ्या आम्ही सर्व खाली उतरलो, डबल सीट होतो म्हणून, आणि सिंगल सीट वर गेले, ते बघू शकता तुम्ही। आणि या साईडला व्ह्यू पण बघू शकता। पाय हाय दर्शन, चला भागव दर्शन, आरामात ये तू, आरामात रे, जाईन तू, थांब इकडून घेता मॅळा। हा थांब बंद कर ब्रेक मार। आपल्याला पहिला स्टॉप लागला आहे उंबरदेव। समोर उंबरदेवची गुफा आहे आणि छोटं मंदिर आहे एक। तर इथं अखंड झिरा आहे एक, वरती खूप वरती पहाडावरती गोड पाण्याचा झिरा आहे इथं पाण्याचा, तुम्ही इथं बघू शकता। आणि याच्यात छोटे छोटे मासे पण आहे, भेंडकी पण आहे। आपण पाय धुवू, यूट्यूबचा ब्लॉग आहे का? नाही ते का? हॅलो, राम राम पोट्यो, कसे आहेत ना? बरे आहेत ना? हाय, आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न। यो धरून बरं घेऊन जाईल बरं, तुझ्या सगळं घेऊन जाईल, मागे तो नाही आहे। साईडला एक छोट्या पायऱ्या आहेत आणि वरती एक गुफा आहे, ती पण तुम्हाला दाखवतो तिथं। छोटी गुफा आहे, मला लाईट लावा लागल। अरे बापरे, हो बापरे, जगदंब। इथे छोटा लाईट लावलाय लोकांनी, देव आहे। आणि हे बघू शकता तुम्ही, आपण गुफेत आलोय। छोटे स्ट्रक्चर आहे आणि त्या साईडला बाहेरच्या साईडनी जर बघितलं बाहेरच्या गुफेत तर पाखवा आहे म्हणजे छोटे चमगाडर आहे। थांबा रे, मी येऊन आलो भाई। वाकून जावं लागतं बरं, अंदर असतं मेन मंदिर आहे। बम बम भोले। अरे उनको रेकॉर्ड होते। ऐक डायरेक्ट खालीच पडला। ते सगळं बॅग वगैरे धरून ते मी नाही, तो हर्षा निघाले गुपचूप। अरे ते आले मागून, बरोबर चालतं। बेकार डोक्याला लागला नाही।
आरुषा पोहे कुठलं काय कुठलं एवढ्या जोरात टेंगूळ आला कुठलं? टेंगूळ आलं खाली तिथं अमरनाथची प्रतिकृती आहे, ती पण बघूया. पावसाळ्यात इथं खूप पाणी असतं, इथून पूर्ण ते वडाच्या पारंब्या दिसतात, तिथून पाणी पडतं. इथून पावसाळ्यात झरा वाहतो आणि ही अमरनाथची प्रतिकृती. इथं तुम्हाला एक वैशिष्ट्य दिसल की हे जे दिसतंय ना, हे आहे म्हणजे एक नागराजाची फण म्हणली तरी चालत. आणि त्या फणच्या खाली इथं त्या साईडला, इथं फणच्या खाली त्या साईडला शंकराची पिंड आहे, महादेवाची पिंड आहे. आणि त्या साईडला छोटा नंदी पण ठेवलाय लोकांनी, तिथून बघूया. तर चला तिथे दर्शन घ्यायला जाऊया. थांबे. हे बघा, हे अशी अमरनाथची प्रतिकृती म्हणल्या जाते. आणि त्या साईडला जे आहे नंदी, इथून पाणी नेहमी चालू राहतं. हे बघा इथं पाणी कसं साचले. आणि ती जी दिसते ती सापाची फण. नुसते पहाडच पहाड आहे. आता आपण नेक्स्ट ठिकाणी जाणार आहोत. नेक्स्ट ठिकाण आहे अनुभारती. अनुभारतीला एक काहीतरी माहित नाही काय ठिकाण आहे, तर बघू तिथं जाऊन. चला मग लगेच गाड्या काढूया आणि जाऊया. जंबूपानी एक गाव आहे ॲक्च्युली. तर तिथून एक रस्ता जातो आणि तो छोटा रस्ता इथं हो. इथं थोडं छोटीशी धुनी वगैरे काय गुफा आहे की काय काय माहिती काय केलं. मे बी कोणी राहत असेल तिथं. आणि इथं धबधबा. महादेवाची पिंड आहे आणि नंदी. आणि या साईडला हे गुफा आहे. तर मला माहित नाही या गुफेत काय आहे काय नाही. माझी मे बी लेट्स ट्राय. सो तुम्ही बघू शकता गुफा. आणि तिथं चमगाडं आहे त्याच्यामुळे मी जाऊ नाही शकत.
अशा तऱ्हेत चाललोय. पाय 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 पुरे शिवर करताय आता. अरे बाबा लागणार आहे. सो फायनली आपलं फिरून झालंय आणि आम्ही फिरलो म्हणजे एक ते धबधबा इथं होता ते जंबू पाणी होतं. जंबू पाणी गावापासून अनुभआरती एक धबधब्याचं नाव आहे. आणि एक जे होतं ते उंबरदेव होतं, तिथली ती गुफा आहे. तर आता आपण एक स्टॉप घेतला आहे. संध्याकाळ झाली आहे, पूर्ण अंधार दिसू शकतो तुम्हाला. हे आहे गोराळा धरण. तर इथं स्टॉप घेतला आपण. इथं एंड करूया ब्लॉगचा आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू, नवीन प्लेसवर भेटू. आणि आपला इथं ब्लॉग एंड करताय. ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.